भाजपची ही वैचारिक दिवाळखोरी आहे. रवींद्र चव्हाणांसारख्या भाजपच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य करणं, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांना हे मान्य आहे का? देश पातळीवरच्या भाजपच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे, दानवे साहेबांनी बोललं पाहिजे, गडकरी साहेबांनी सांगितलं पाहिजे की रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य त्यांना मान्य आहे का? भाजपचं षडयंत्र काय? इतिहास पुसायचा, त्या व्यक्तिमत्वाबद्दल एखादी गोष्ट बोलायची आणि मग नंतर सावरासावर करायची, परंतु त्या व्यक्तीबद्दल या ठिकाणी काहीतरी चुकीचं बोलायचं आणि एक समाजामध्ये वेगळं वातावरण करायचं. आणि रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्याचा काँग्रेस म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो. या महाराष्ट्रातली तमाम जनता त्याचा निषेध करते, कारण की सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख साहेबांची ओळख या महाराष्ट्राला आहे. आणि म्हणून असं वक्तव्य करून मला वाटते त्यांनी स्वतःची बौद्धिक क्षमता काय हे महाराष्ट्राला दाखवून देण्याचं काम केलेलं आहे. चौफेर टीका झाल्यानंतर रवींद्र चव्हाणांनी आज त्या सगळ्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे. दिलगिरी व्यक्त करून चालणार आहे का काय? नाही, मला वाटते बोलताना तुम्ही तारतम्य बाळगलं पाहिजे. तुम्ही आता एका प्रदेशाच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करतायत. नगरपालिका नगरपंचायतीमध्ये पण त्यांची वक्तव्य आम्ही त्या ठिकाणी बघितली. जे एक मॅच्युरिटी पाहिजे ती दुर्दैवानं मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये दिसत नाही. छत्रपती